हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। मैं हूं प्रोफेसर नंद कुमार। आज भी आपके लिए लेकर आया हूं मुहावरे। कल के पीरियड में एक 15 मुहावरे आपको समझाया था, तो आज बचे हुए मुहावरे आपको समझाऊंगा। आपके लिए लेकर आया हूं ईडियम्स। सो सेकेंड पीयूसी छात्रों के लिए ये मुहावरे बहुत ही क्या इम्पोर्टेंट है। अगर आप लोग ये 58 मुहावरे अगर पढ़ेंगे तो आपको 5 मार्क्स क्या मिलेंगे। तो आप ध्यान से क्या इसे देख लीजिए। तो मैं आपको दिखा रहा हूँ मुहावरे। कल के पीरियड में 15 मुहावरे आपको दिखाया था, तो आज 15 क्या 15 से भी ज़्यादा आपको दिखाऊंगा। तो आप लोग देख सकते हैं। कल 15 तक हुआ था, आज 16 से देख लीजिए। टांग अड़ाना, बाधा डालना, यानी दो लोगों के बीच अगर कोई आ जाता है तो उसे कहते हैं टांग अड़ाना। नेक्स्ट 17वां, आंखें फाड़े देखना, चकित होकर देखना, यानी सरप्राइज होकर क्या देख सकते हैं ना, उसे कहते हैं आंखें फाड़ कर देखना। 8वां, दिल बैठ जाना, व्याकुल होना। दिल बैठ जाना, इसका अर्थ क्या है? व्याकुल होना। व्याकुल होना मीन्स दुखी होना, दुखी होना। 19वां देखिए, कमर सीधी करना, यानी आराम करना, यानी बहुत ही क्या आराम से रेस्ट से क्या रहना। रंग बदलना, स्वभाव बदलना। मक्खी मारना, कल भी क्या ये लिखा था बोर्ड पर, आज भी आपको समझा रहा हूँ। तो आप ध्यान से क्या इन सारे मुहावरों को पढ़ लीजिए। हो सके तो आप लोग नोटबुक में क्या नोट कर लीजिए। मक्खी मारना, बेकार बैठना। गम के आंसू पीना, दुख दर्द सहना, यानी ज्यादा क्या जो पेन है उस पेन को क्या सहन कर लेना। 23वां, अगर मगर करना, यानी टाल मटोल करना। 24वां देखिए, यानी 24, उंगली पर नचाना, इच्छा अनुसार कार्य करवाना, यानी किसी को अपने वश में रखकर अपनी इच्छा के अनुसार क्या काम करना, इच्छा के अनुसार काम करवा लेना। तो इच्छा के अनुसार अगर काम कर लेंगे तो उसे कहते हैं उंगली पर क्या नचाना। नेक्स्ट 25वां देखिए, घर का उजाला, इज्जत बढ़ाने वाला, यानी घर का उजाला यानी जो घर हो या खानदान हो उस खानदान का नाम रोशन करने वाला। तो स्टूडेंट्स, आप लोग ध्यान से क्या मेरी आवाज को सुन लीजिए और इन मुहावरों के अर्थ और मुहावरों को याद रख लीजिए। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ನೀವು ಧ್ಯಾನಪೂರ್ವಕವಾಗಿ ನೋಡಿ. ಇಷ್ಟೊಂದು 58 ಮುಹಾವರೆ ಇದೆ, ಇಡಿಯಮ್ಸ್ ಇದೆ. ಇದು ಎಲ್ಲವನ್ನು ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ ನಿಮಗೆ 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸೊ 5 ಮಾರ್ಕ್ಸು ನಿಮ್ಮ ಪಾಕೆಟಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಇಷ್ಟೊಂದು ನೀವು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ मैं पढ़ रहा हूँ 25th, घर का उजाला, इज्जत बढ़ाने वाला. 27, सिर उठाना. सिर उठाना ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಲೆ ಏನಿದೆಲ್ಲ ತಲೆ ಎತ್ತೋದು. ತಲೆ ಎತ್ತೋದು ಅಂದ್ರೆ विरोध करना, यानी अपोज करना, अपोज करना. रंग जमाना, यानी धाक जमाना. पीठ दिखाना, पीठ मीन्स बैक. बैक अगर दिखाएंगे तो हार कर भागना, यानी हार कर क्या भाग जाना. 9-2-11 होना, भाग जाना. तो यहाँ पर इन दोनों का अर्थ क्या सेम है, लेकिन पीठ दिखाना मीन्स हार कर भागना, 9-2-11 होना मीन्स जस्ट भागना. हार कर भागना और भागना, इन दो शब्दों का जो अर्थ है ना वो अर्थ अलग है. स्टूडेंट्स नोट कर ली.
पीठ दिखाना ಅಂದ್ರೆ हारकर भागना ಅಂದ್ರೆ ನಾವು डिफीट आगे ಓಡೋಗೋದು. 9 2 11 होना इसका अर्थ क्या है? भाग जाना है, ಓಡೋಗೋದು ಅಂತ ಅರ್ಥ. हाथ फैलाना ನಮ್ಮ ಕೈ ಇರುತ್ತಲ್ಲ ಆ ಕೈಯನ್ನು ಚಾಚೋದು. हाथ फैलाना इसका अर्थ क्या है? याचना करना. याचना करना है मांगना. मांगना है जैसे भिक्षुक लोग मांगते हैं ना, उन लोगों की तरह क्या? मांगना. स्टूडेंट्स, दोस्तों, अगर कोई मेरे चैनल पर अगर नए हैं तो कृपा करके सब्सक्राइब कर लीजिए. अगर ये आपको अच्छा लग रहा है तो लाइक करिए, शेयर करिए, कमेंट करिए. सब्सक्राइब करना ना भूलिए. इस वीडियो के अंत तक मेरे साथ बने रहिए. तो आपकी सहायता मेरे लिए क्या? एनर्जी बनेगी. तो अंत तक मेरे साथ बने रहिए. 31 देखिए, यानी 31. हाथ पांव फूल जाना, डर जाना. यानी हाथ यानी ಕೈಗಳು हैंड्स, पांव मीन्स लेग्स, फूल जाना जैसे फूल जाना बड़ा होना, जैसे स्वेलिंग होता ना, उसका अर्थ क्या ये है? डर जाना. डर जाते हैं. डरने से क्या? हाथ और पांव फूल जाता है. 32 देखिए, 32वां. ठंडा पड़ना इसका अर्थ क्या है? मर जाना. जब इंसान आदमी मर जाता है तो उसका जो शरीर है, उसकी जो देह है, वो देह क्या? ठंड पड़ जाती है. शरीर ठंड पड़ जाता है. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, ಯಾವನೇ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಸತ್ತೋದ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಸತ್ತ ಮೇಲೆ ಅವನ ಬಾಡಿ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಬಾಡಿ ಫುಲ್ ಕೋಲ್ಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ठंड पड़ना इसका अर्थ क्या है? मर जाना, ಅಂದ್ರೆ ಸತ್ತು ಹೋಗೋದು ಅಂತ. 33. छक्के छुड़ाना, बुरी तरह हराना, यानी उन्हें क्या? दूसरों को हराना. आंख में आंख खुलना, यानी होश आना. 35वां. टोपी उछालना, यानी अपमानित करना. सिर के ऊपर जो टोपी होते है, उस टोपी अगर निकाल देंगे, उछाल देंगे, तो उस इंसान की इज्जत क्या चली जाती है? इंसल्ट हो जाता है. टोपी मीन्स कैप मीन्स दैट इज अवर रेस्पेक्ट. हम लोग अगर सिर के ऊपर अगर कैप अगर पहने हैं, वो कैप हमारी इज्जत होती है या मानी जाती है. 36. छाती से लगाना. छाती मीन्स चेस्ट, प्यार करना, यानी एम्ब्रेस करना, आलिंगन करना. 37. पानी पानी होना, यानी लज्जित होना, यानी शाय, शर्म आती है और शर्माते हुए क्या? लज्जित होना. 38. लाल पीला होना, क्रोध करना. लाल यानी रेड कलर, पीला मीन्स येलो कलर, ये दोनों होना यानी गुस्सा आना, क्रोध करना. 39. आंखें रखना, निगरानी करना. आंखें रखना मीन्स ऑब्जर्व करते हैं ना, किसी को देखते हैं, उसे कहते हैं निगरानी करना. ಅಂದರೆ ಒಬ್ಬನನ್ನು ನೋಡೋದು, ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಕಣ್ಣಿಂದ ನಾವು ನೋಡೋದು, ಅವನಿಗೆ ನೋಡಿಕೊಂಡು ಹಾಗೆ ಇರೋದು. 40. 40 ಓದಕ್ಕೆ. ಕಮರ್ ಕಸ್ನ, ತಯಾರೋನ. ಕಮರ್ ಕಸ್ನ ಮೀನ್ಸು ನಮ್ಮ ವೇಸ್ಟ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಸೊಂಟ, ಆ ಸೊಂಟವನ್ನು ಜೋರಾಗಿ ಕಟ್ಟೋದು. ಕಟ್ಟೋದು ಮೀನ್ಸು ರೆಡಿ ಹೋನಾ, तैयार होना. आंखों से गिरना, सम्मान नष्ट होना. आंखों से गिरना है किसी की किसी की आंखों के सामने गिरना. इसका तात्पर्य क्या है? सम्मान नष्ट होना, यानी इज्जत खो देना. कहते हैं ना, उसकी नजरों में क्या नहीं पड़ना चाहिए. इस तरह से क्या लोग कहते हैं. नेक्स्ट 41. 42. गुलछर्रे उड़ाना, यानी मौज मस्ती करना. गुलछर्रे उड़ाना, मौज मस्ती, एंजॉयमेंट क्या कर लेना. 43. खिल्ली उड़ाना, हंसी क्या उड़ाना. हंसी मीन्स मजाक करना, यानी कुछ कह कर क्या मजाक करना. 44. 44वां. तारे गिनना, प्रतीक्षा करना. तारे गिनना मीन्स आकाश में जो स्टार्स होते हैं, उन स्टार्स को काउंट करना, गिनना. उसका अर्थ क्या है? प्रतीक्षा करना, यानी वेट करना, वेटिंग. 45वां.
आंखों का तारा बहुत प्यारा है ना, लाडला, आंखों का वो तारा। 46 जी चुराना, मेहनत से बचना या मेहनत से भागना। घी के दिए जलाना, दिए मीन्स लैंप, लैंप जलाना ना, वो बर्न क्या करना, खुशियां मनाना। न्यू डालना, आरंभ करना ना, फाउंडेशन क्या शुरू करना। दिल फिरना, भाग्य पलटना। 51 मोह फेरना, उपेक्षा करना। मोह है ना, हमारी जो शक्ल होती है उस शक्ल को अगर टर्न अगर कर ले तो समझ लेना वो हमें क्या नेग्लेक्ट कर रहा है, उपेक्षा करना। ಯಾರಾದರೂ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವ್ರ ಮುಖ ತಿರುಗಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ನಾನು ಆಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳು ಅವನಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅವನು ನನಗೆ ಕೇರ್ಲೆಸ್ ಥರ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನಂತೇಳಿ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಕಾಲು ಕಿತ್ತಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ನೆಕ್ಸ್ಟ್ मुंह फेरना। 51 हवा से बातें करना, हवा से बातें करना, यूं ही क्या घूमना। सिर पर भूत सवार होना, धुन सवार होना। कलेजा फटना, असहनीय दुख होना। 51 गैप हुआ है, उसका अर्थ नहीं है, बाद में देखेंगे। 53 कलेजा फटना, असहनीय दुख होना। 54 मुंह फुलना, रूठ जाना। आसमान सिर पर उठाना, बहुत शोर करना। इशारे पर नचाना, वश में करना। गूढ़ गोबर होना, काम बिगड़ जाना। दाल ना गलना, सफल ना होना। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ 58 ಮುಹಾವರೆ ಇದೆ, ಇಡಿಯಮ್ಸ್ ಇದೆ. ಇಷ್ಟನ್ನು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಬುತ್ತಿ. ಇದೆಲ್ಲ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ, ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ನೀವು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಇದೊಂದು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಆಮೇಲೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಆನ್ಸರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬೇಕಂದರೆ ಒಂದು ಬುಕ್ ಇದೆ, ಹ್ಯಾಂಡ್ ಬುಕ್ ಇದೆ, ಆ ಹ್ಯಾಂಡ್ ಬುಕ್ ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಅದನ್ನು ಬೇಕಾದರೆ ನೀವು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಇದು ನೋಡಿ, ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಬುಕ್ಕು ಹಿಂದಿ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟೊಂದು ನೋಡಿಕೊಂಡು ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ಬೇಕಂದರೆ ಪಬ್ಲಿಷರ್ಸು ಇದು ಅಡ್ರೆಸ್ ಎಲ್ಲ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ. तो ये पूरा क्या आप लोग देख लीजिए अबाउट द पब्लिशर्स. यहाँ पर पब्लिशर्स के बारे में क्या कुछ दिए हैं, तो यहाँ पर आपको नंबर भी क्या मैं आपको दूंगा. ये किताब, ये गाइड या हैंडबुक बहुत ही क्या अच्छी किताब है. इस किताब को हो सके तो आप लोग खरीद लीजिए. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇದು ಹ್ಯಾಂಡ್ ಬುಕ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ನಿಮ್ಮ ಲೆವೆಲ್ಗೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಸೊ ಇದನ್ನು ನೀವು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಸಿಕ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇದು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದಲೇ. ಇನ್ನೊಂದು ಹ್ಯಾಂಡ್ ಬುಕ್ ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಇದು ಕೂಡ ನೀವು ತಗೊಂಡ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಬೈ ಮಾಡಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಹ್ಯಾಂಡ್ ಬುಕ್ಕು ಹಿಂದಿ, ಇದರಲ್ಲೆಲ್ಲ 15 MCQ यानी मल्टीपल चॉइस क्वेश्चंस प्लस 5 फिल इन द ब्लैंक्स ಆ್ಯಸ್ ಪರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್. ಅಂದರೆ PU ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಕಾರ ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಬುಕ್ಕು. ಸೊ ಆದರೆ ಇದನ್ನು ತೊಗೊಂಡ್ಬಿಡಿ. 70 rupees ಇದ್ರ ಪ್ರೈಸ್ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಏನಾದರೂ ಫಾರ್ ಕಾಪೀಸ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್, ಈ 2 ನಂಬರ್ ಇದೆ, ಈ 2 ನಂಬರ್ ಬೇಕಾದರೆ ನೀವು ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ಗೆ ಏನಾದರೂ ಕಾಪಿ ಬೇಕು ಅಂದರೆ ನೀವು ಈ 2 ನಂಬರಿಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ತರಿಸ್ಕೊಳ್ಬೋದು. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಇವೆರಡವನ್ನು ನೀವು रेफर ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆ मार्क्स क्या तಗೊಳ್ಬೋದು. सो आप लोगों को ये भी क्या समझाओ, और भी अगर आपको मार्केट में और भी कई किताबें या गाइड डाइजेस्ट क्या मिल जाता है तो आप लोग वो किताबें खरीद कर आप लोग पढ़ सकते हैं. स्टूडेंट्स ಇದೆ ಅಂತಲ್ಲ, ನಾನೇನು ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನ್ನಿಸ್ತು, ಓದ್ಬಿಟ್ಟೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಿಮಗೂ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಈ ಬುಕ್ ರೆಫರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. तो ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸಿದ್ರೆ ನೀವು ಕೂಡ ತಗೊಳ್ಳಿ. सो ಹಾಗೆ जो भी KGF में यानी KGF तालुका में रहने वाले जितने भी स्टूडेंट्स हैं, उन स्टूडेंट्स को क्या ये एक ट्यूशन का एडवर्टाइजमेंट यानी पॉम्पलेट दिखा रहा हूँ.
तो कोई इंटरेस्ट अगर है तो आप लोग ज्वाइन कर सकते हैं, क्योंकि वी आर टेकिंग ईयर ट्यूशन language for high school students. We are engaging all subjects for first PUC, second PUC degree. Just we are taking language classes. So any interested students, you join this tutorial. ಸೊ ಕೆ ಜಿ ಎಫ್ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸು ನೀವು ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ಬೋದು. ಹಿಂದಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಹಿಂದಿ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಫ್ರಮ್ ಬೇಸಿಕ್ ನಿಮಗೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ, ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ, ಆನ್ಸರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬರೀಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ನಿಮ್ಗೆ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಕನ್ನಡ ಕೂಡ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಹಾಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್, ಸ್ಪೋಕನ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕೂಡ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಯಾರು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದ್ದೀರಾ ಅವರು ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ಬೋದು. ಅಡ್ರೆಸ್ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ. ಏನೇ ಸಲ್ಡಾನಾ ಸರ್ಕಲ್ ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿದೆ, ಮದನ್ ಲಾಲ್ ಬಿಲ್ಡಿಂಗು, ನೆಕ್ಸ್ಟು ಬೆಥೆಲ್ ಮಿಷನ್ ಚರ್ಚ್, ಇರುದ್ಯಾಪುರಂ, ಬಿ ಎಮ್ ರೋಡ್, ರಾಬರ್ಟ್ಸನ್ ಪೇಟ್, KGF. ಸೊ ಇನ್ನು ನಿಮಗೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಕೋರ್ಸ್ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೂ ಕೂಡ ಸೊ ಈ ಅಡ್ರೆಸ್ ಕೂಡ ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೋದು. ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ, ಎ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ SH ಎಜುಕೇಷನಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್, ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರ್ ರೂಪಾ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್, ಕಾರ್ನೇಷನ್ ಟೌನ್, ರಾಬರ್ಟ್ಸನ್ ಪೇಟ್, KGF. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಕೋರ್ಸಸ್ ಡೀಟೇಲ್ಸ್ HDCA, DCA, DCP, ಟ್ಯಾಲಿ, ERP, typing master, web designing, C language, C++, DTP, Java, hardware and networking and spoken English training also done here. ಸೊ ಇಷ್ಟೊಂದು ಕೋರ್ಸ್ ಕೂಡ ನೀವು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಇದೆ, ಯಾರು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದ್ದೀರಾ ಅವರು ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ಬೋದು. ಸೊ ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಯು ಸಿ नोट डाउन दिस एड्रेस. अगर कोई इंटरेस्ट अगर है तो आप लोग क्या ज्वाइन हो सकते हैं. तो स्पेशली KGF शहर के लोग, KGF सिटी के स्टूडेंट्स, कन्नड़ा में भी हैं और हिंदी भी क्या ट्यूशन यहाँ पर क्या लिया जाता है. यानी गृह पाठ के लिए आप लोग रेडी हो जाइए. अगर इंटरेस्ट अगर है, लैंग्वेज सीखने की इच्छा अगर आप लोग रखते हैं तो आप लोग ज्वाइन हो जाइए. सो ये आज की जो कक्षा है यहीं पर क्या समाप्त करूँगा. स्टूडेंट्स, सेकेंड ईयर के स्टूडेंट्स, आप इन मुहावरों को और एक बार क्या देख लीजिए. और ये जितने भी जो 58 मुहावरे हैं, इन मुहावरों को आप रट मारिए. रट मारने से 5 मार्क्स आपको क्या मिल सकते हैं. तो स्टूडेंट्स, यहीं पर ये क्लास समाप्त करूँगा और अगली क्लास में फिर मिलेंगे. तब तक के लिए थैंक यू, धन्यवाद, जय हिंद, वंदे मातरम. फिर मिलेंगे.